Dear students, today we start the numericals on the circular motion. The first numerical on this topic is a motor car is traveling with a speed किती दिले बेटा v 20 meter per second on a circular road of radius symbol small r is equal to 400 meter. If it increases its speed at the rate of म्हणजे dv by dt याला आपण ॲक्सलरेशन म्हणतो बेटा. आणि हे ॲक्सलरेशन किती दिलेलं आहे तुम्हाला 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर. याला आपण टँजेन्शियल ॲक्सलरेशन म्हणतो. टँजंट टू द सर्क्युलर पाथला हे ॲक्सलरेशन असतं म्हणून याला टँजेन्शियल ॲक्सलरेशन म्हणतो. देन इट्स ॲक्सलरेशन. आता तुम्हाला वाटत असेल की ॲक्सलरेशन एक दिलेलं आहे आणि पुन्हा ॲक्सलरेशन विचारलेलं आहे. कन्फ्यूज करायचं नाही. हा प्रॉब्लेम ॲक्सलरेशन इन्क्रीज होत आहे याचा अर्थ नॉन युसीएमचा प्रॉब्लेम आहे. ॲक्सलरेशन वाढत आहे म्हणजे स्पीड इन्क्रीजेस ॲट द रेट. स्पीडचा रेट म्हणजे ॲक्सलेशन. मग ॲक्सलेशन इन्क्रीज होत असेल, स्पीड वाढत असेल तर तो प्रॉब्लेम नॉन युसीएमचा झाला बेटा. तर आता नॉन युसीएमचा प्रॉब्लेम असेल तर कोणता फॉर्म्युला आहे तुम्हाला माहीत आहे. युसीएममध्ये टँजेन्शियल आणि रेडियल असे दोन ॲक्सलेशन असतात. पहिल्यांदा आपण काय रेडियल ॲक्सलेशन काढायचं आणि नंतर आपण टँजेन्शियल ॲक्सलेशन दिलेलं आहे तुम्हाला 80 AR काढून घ्या. सांगा बेटा ARचा फॉर्म्युला काय. रेडियल ॲक्सलेशन इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन r. हा फॉर्म्युला तुम्हाला पटकन आठवला पाहिजे. रेडियल दिला असेल तर टँजेन्शियल काढा आणि टँजेन्शियल दिला असेल तर रेडियल अगोदर काढून घ्या. कारण दोन्ही ॲक्सलरेशनशिवाय रिझल्टंट ॲक्सलरेशन ए तुम्हाला काढता येऊ शकत नाही. चला ठेवा बरं किंमत. आता इथं फॉर्म्युला आठवला की पुढे प्रॉब्लेम अर्धा सॉल्व झालाच. व्ही म्हणजे किती स्पीड 20 × 20 डिवायडेड बाय रेडियस किती आहे बेटा. रेडियस आपण आर आपण ज्याला म्हणतो 400. तर हा 0 याच्याशी कॅन्सल, हा 0 याच्याशी कॅन्सल. 2 × 2 4. 4 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 1. म्हणजे हे काय झालं. रेडियल ॲक्सलरेशन इज इक्वल टू 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर. टँजेन्शियल ॲक्सलरेशन आपल्याला दिलेलं आहे हे सुद्धा 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर. व्हॉट शुड बी द रिझल्टंट ॲक्सलरेशन. सांगा आता. रिझल्टंट ॲक्सलरेशनचा आपल्याला फॉर्म्युला जो आहे ए बरोबर आहे आठवा. ए इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ AR स्क्वेअर प्लस 80 स्क्वेअर. स्क्वेअर रूट ऑफ AR स्क्वेअर प्लस 80 स्क्वेअर इज इक्वल टू हिअर AR रेडियल ॲक्सलरेशन किती आलं आहे बेटा आपण इथं काढलेलं 1चा स्क्वेअर प्लस टँजेन्शियल ॲक्सलरेशनसुद्धा 1 आहे दिलेलं आहे आपल्याला ते 1चा स्क्वेअर अँड धिस इज इक्वल टू रूटमध्ये 1चा स्क्वेअर 1 प्लस 1चा स्क्वेअर 1 इज इक्वल टू रूट ऑफ 2 and therefore A is equal to root 2 meter per second square is the acceleration in non-UCM. A is equal to root 2 meter per second square is the acceleration. हे कोणतं ॲक्सलरेशन आलं. हे ॲक्सलरेशन इन नॉन UCM मधलं बेटा. आता चला पुढे सांगा मला. आता नेक्स्ट प्रॉब्लेम जो असेल हा प्रॉब्लेम नंबर किती सेकंड नंबरचा प्रॉब्लेम. वाचा काळजीपूर्वक लक्ष देऊन. काय डाटा दिलेला आहे. पॉवर इफ a particle is moving with uniform speed परत v is equal to 20
मीटर पर सेकंड ऑन ए सर्क्युलर ट्रॅक ऑफ रेडियस r is equal to 10 meter. Then the magnitude of change in velocity delta v काढायचं आहे. मॅग्निट्यूड ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी इन हाफ रिव्होल्यूशन. अर्ध्या रिव्होल्यूशनमध्ये अँगल किती असतो बेटा? एका रिव्होल्यूशनमध्ये अँगल 2 पाय, अर्ध्या रिव्होल्यूशनमध्ये पाय रॅडियन किंवा 180 डिग्री. अर्ध्या रिव्होल्यूशनमधला अँगल किती? पाय रेडियन किंवा 180 डिग्री. म्हणजे आता काय बेटा, प्रॉब्लेम थोडं समजून घ्या. अशा टाईपचे अनेक प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करावे असतील. एक थोडं वेगळ्या टाईपचा आहे. म्हणजे आता आपण एक सर्कल आहे असा, हा पार्टिकल इथं आहे ए पोझिशनला आणि तो पार्टिकल इथं बी पोझिशनला गेला, अँगल 90 डिग्री. आणि तो पार्टिकल परत इथं सी पोझिशनला आला, म्हणजे हा अँगल किती झाला? 180 डिग्री. राईट आहे. मग या पार्टिकलची वेलॉसिटी कशी असते? टँजंट टू दी पाथ ही v1 बेटा. आणि जेव्हा हा पार्टिकल इथं आला त्यावेळेस या डायरेक्शनला, तो पार्टिकल इथं आला त्यावेळेस या डायरेक्शनला. आता यावेळेस चेंज इन व्हेलॉसिटी कशामुळे होते? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असा शब्द दिलेला आहे इथं, नीट लक्ष देऊन वाचा. स्पीड कॉन्स्टंट आहे. मॅग्निट्यूड ऑफ v1 वेक्टर इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ v2 वेक्टर इज इक्वल टू किती? 20 मीटर पर सेकंड. 20 मीटर पर सेकंड मीटर. तर तुम्हाला चेंज इन व्हेलॉसिटी काढायचा आहे. हा चेंज इन व्हेलॉसिटी कशामुळे काढायचा आहे? डायरेक्शनमुळे चेंज होतो. इथं पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. अनेक वेळेस विद्यार्थ्यांना काय होतं, काय गोष्टी कशा काढायच्या हे लक्षात येत नाही. मॅग्निट्यूडमुळे चेंज, डायरेक्शनमुळे चेंज किंवा दोन्हीमुळे चेंज होत असेल तर तो चेंज असतो. तर बेटा इथं डेल्टा व्ही इज इक्वल टू 2v साइन ऑफ थीटा बाय 2. डेल्टा व्ही इज इक्वल टू 2v साइन थीटा बाय 2. चला बेटा इथं काय येतं सांगा आता? 2 इंटू व्ही किती आहे? हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. थीटा बाय 2. चेंज हा डायरेक्शनमुळे असेल, हा फॉर्म्युला थोडंसं लक्षात ठेवा. डायरेक्शनमुळे वेलॉसिटीचा चेंज असेल तर हा फॉर्म्युला, रेडियस वेक्टरसुद्धा चेंज होत असेल तर हाच फॉर्म्युला. तिथं डेल्टा आर इज इक्वल टू 2r साइन थीटा बाय 2. ज्या काही व्हेक्टर फिजिकल क्वांटिटीचा चेंज असेल आणि तो केवळ डायरेक्शनमुळे असेल, म्हणजे व्हेलॉसिटी असेल, ॲक्सलरेशन असेल, फोर्स असेल, रेडियस वेक्टर असेल, या सर्व फिजिकल क्वांटिटीचा चेंज डायरेक्शनमुळे होत असेल तर आपण हा फॉर्म्युला तिथं वापरायचा. आता 2 इंटू व्ही किती? 20 इंटू साइन ऑफ 180 डिवाइड बाय 2. किमती ठेवा. 2 इंटू 20 इंटू साइन 180 डिवाइड बाय 2 म्हणजे साइन 90. आणि साइन 90ची किंमत किती येते बेटा? 20 इंटू 2 40. साइन 90ची किंमत 1 अँड आवर रिझल्ट इज 40 मीटर पर सेकंड. चेंज इन वेलॉसिटी. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. आता इथं हा प्रॉब्लेम इथं संपला, पण अशा टाईपचे काही प्रॉब्लेममध्ये नोटमध्ये तुम्हाला मी देतो फॉर्म्युले. रेडियस वेक्टरचा चेंज असेल डायरेक्शनमुळे तर डेल्टा आर इज इक्वल टू आर 2r साइन ऑफ थीटा डिवाइड बाय 2. व्हेलॉसिटी वेक्टरचा चेंज असेल तर 2v साइन ऑफ थीटा डिवाइड बाय 2. आणि ॲक्सलरेशनचा चेंज असेल, डेल्टा ए असेल तर 2a साइन ऑफ थीटा बाय 2. फोर्सचा चेंज असेल सर्क्युलर मोशनमध्ये सर्व, डेल्टा एफ इज इक्वल टू 2f साइन ऑफ थीटा बाय 2. हे सर्व वेक्टर क्वांटिटीज आहे. किंवा आणखीन एक मोमेंटमचा चेंज असेल, डेल्टा पी इज इक्वल टू 2p साइन ऑफ थीटा बाय 2. आता हे सर्व फिजिकल क्वांटिटी, हा वेक्टर आहे, हाही वेक्टर आहे, हाही वेक्टर, हाही वेक्टर आणि हाही वेक्टर. या ठिकाणी UCA म्हटल्यानंतर या सर्वांचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असतं. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर म्हटलं तर या सर्व फिजिकल क्वांटिटीचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असतं. हा चेंज कशामुळे आहे? डायरेक्शनमुळे. चेंज ड्यू टू डायरेक्शन असं मी लिहितो.
चेंज ड्यू टू डायरेक्शन. हा डायरेक्शनमुळे चेंज होत असेल तर अशासाठी हा फॉर्म्युला अत्यंत इम्पॉर्टंट आहे. डेल्टा आर, डेल्टा व्ही, डेल्टा ए, डेल्टा एफ, डेल्टा पी यासाठी हा चेंज ड्यू टू द डायरेक्शन ऑफ वेक्टर. तर अशा टाईपचा मग आता फार काय इथं हाफ रिव्होल्यूशनमध्ये म्हणलं, 1/4 रिव्होल्यूशनमध्ये म्हणेल, 3/4 रिव्होल्यूशनमध्ये म्हणेल, 30 डिग्री असेल, 60 डिग्री असेल, 45 डिग्री असेल, जो काही अँगल असेल तो तिथं किमती ठेवायचे आणि व्हॅल्यू बदलायचे, तुम्हाला डायरेक्ट रिझल्ट येऊन जाईल. प्रॉब्लेम फार सिंपल असतात. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन आणि पेशन्स ठेवून जर प्रॉब्लेम सॉल्व केला तर काहीसुद्धा अडचण येऊ शकत नाही. चला बेटा, आता नेक्स्ट न्यूमरिकल नंबर 3 पहा. द अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ ए सेकंड हँड. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थीटा. कोणत्या हँडचा आहे? सेकंड हँडचा. सेकंड हँडचा टाईम पिरियड TS बरोबर सांगा किती येतो? सेकंड हँड एक रोटेशन कंप्लीट केला तर किती टाईम होतं? 60 सेकंद. हे तुम्हाला वॉचमध्ये तुम्हाला कळलं पाहिजे बेटा. व्हेन सेकंड हँड कंप्लीट 1 रिव्होल्यूशन द टाईम टेकन इज 60 सेकंद ऑफ ए क्लॉक इन 50 सेकंद. टाईम स्मॉल t इज इक्वल टू 15 सेकंदामध्ये थीटा किती आहे तो काढायचा आहे. आणि तोही कशामध्ये? SI युनिटमध्ये. हे महत्त्वाचं आहे. SI युनिट काय? रेडियन आहे अँगलचं. चला काय बेटा फॉर्म्युला? अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू, फॉर्म्युला लक्षात ठेवा, अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. भल्या लक्षात. देअरफॉर थीटा इज इक्वल टू ओमेगा इंटू टी. राईट. आणि मग थीटा इज इक्वल टू ओमेगाची किंमत 2π कॅपिटल T इंटू स्मॉल टी. आता स्मॉल टी आणि कॅपिटल टी वेगळे आहेत. कॅपिटल टी म्हणजे पिरियड आहे आणि हा पिरियड नेहमी कॉन्स्टंट असतो. प्रत्येक हँडला वेगळा असतो, पण सेकंड हँड मिनिट हँडसाठी तो टाईम कॉन्स्टंट आहे. आता बेटा इथं किती? 2 इंटू पाय ॲज इट इज. अँगल रेडियनमध्ये काढायचा आहे आणि टाईम किती दिलेला आहे इथं? स्मॉल टीची किंमत तुम्हाला दिलेली आहे इथं पहा 15 सेकंद. आणि कॅपिटल टी किती सांगितलं मी तुम्हाला? हे दिलेलं नाही तुम्हाला. हा डाटा तुम्हाला दिला नाही. सेकंड हँड मिनिट हँडचा थेरी शिकवत असताना मी सांगितलं होतं त्याचा टाईम पिरियड किती असतो आणि तो दिलेला इथं 60. चला 15 चौक 60 आणि मग 2 4ला कॅन्सल केलं तर 2 आलं. π/2 रेडियन. π/2 रेडियन इज द अँगल दॅट इज थीटा इज इक्वल टू π/2 रेडियनमध्ये बेटा अँगल. हा असा सिंपल. आता फार तर काय तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये डाटा चेंज करतात म्हणजे काय? सेकंड हँडच्या ठिकाणी मी मिनिट हँड ठेवलं तर काय येतं? सॉल्व करा बरं प्रॅक्टिससाठी तुम्हाला. इन्स्टेड ऑफ सेकंड हँड मिनिट हँड मी ठेवलं. मिनिट हँड एक रोटेशन कंप्लीट होण्यासाठी किती टाईम लागतो? मिनिट हँड कंप्लीट होण्यासाठी 1 तास 1 आवर. 1 आवर बरोबर किती? 60 इंटू 60 सेकंद म्हणजे 3600 सेकंद टाईम. बस. आणि तोच डाटा बाकीचा वापरा. फक्त एवढंच बदलला मी. तर फॉर्म्युला काय? थीटा इज इक्वल टू ओमेगा इंटू टी इज इक्वल टू 2π कॅपिटल T इंटू स्मॉल टी. दॅट इज इक्वल टू 2π डिवाइड बाय कॅपिटल T म्हणजे किती बेटा सांगा? 3600 आणि डिवाइड बाय 15 म्हणजेच किती आलं? आता हे 15 दोन्ही 30 30π डिवायडेड बाय 3600. 1 0 कॅन्सल. मग परत किती आलं? पाय डिवायडेड बाय 3 1 3 2 6 पाय डिवाइड बाय 120 रेडियन. हे जस्ट तुम्हाला डाटा चेंज केल्यानंतर कसा प्रॉब्लेम चेंज करतात आणि कशा पद्धतीनं तुम्हाला तो सॉल्व करता आला पाहिजे हे तुम्हाला इथं कळलं पाहिजे बेटा. म्हणजे अशा पद्धतीने एखाद्या प्रॉब्लेममधला डाटा, आता मिनिट हँड झालं,
आवर हँड मी घेतलं असतं तर काय आलं असतं, आवर हँडचा टाईम पिरियड किती आहे सांगा बरं मला, आठवा तुम्ही. व्हॉट इज द टाईम पिरियड ऑफ आवर हँड? आवर हँडचं 12 × 3600 सेकंद असतं. ते किमती ठेवा आणि तसं न्यूमरिकल तुम्ही सॉल्व करा. चला, हा प्रॉब्लेम नंबर 3 झाल्यानंतर आता 4थ्या नंबरचा प्रॉब्लेमकडे जाऊया आपण. हां चला, 4था नंबरचा प्रॉब्लेम काय? इफ अ कार इज ट्रॅव्हलिंग ॲट म्हणजे व्ही इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंद स्क्वेअर, नाही मीटर पर सेकंद स्पीड आहे, ऑन ए सर्क्युलर रोड ऑफ रेडियस आर इज इक्वल टू 400 मीटर, देन द रेडियल ॲक्सलेशन. पहा किती सिंपल न्यूमरिकल आहे. तुम्हाला रेडियल ॲक्सलेशन किती, आता पटकन आठवा. रेडियल ॲक्सलेशनचा फॉर्म्युला काय आपल्याला, ए इज इक्वल टू व्ही आणि आरच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे आपल्याला, व्ही स्क्वेअर अपॉन आर. रेडियल ॲक्सलेशन, रेडियल ॲक्सलेशन ए इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता व्ही किती वेट आहे, 20 × 20 डिवाइड बाय आर 400, म्हणजेच किती आलं 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर ओरली. आता फार तर रेडियल ॲक्सलेशन तुम्हाला प्रॉब्लेम प्रॅक्टिस करायची आहे ना, इथं 20च्या ठिकाणी 30 ठेवा आणि इथं 400च्या ठिकाणी तुम्ही 600 ठेवा. काही नंबर घ्या ना तुम्ही, असं काही नाही की बंधन तोच असेल असं नाही. आकडे बदलून तो प्रॉब्लेम प्रॅक्टिससाठी सॉल्व करायचा असेल तर डाटा चेंज करायचा आणि प्रॉब्लेम सॉल्व करायचा. चला, त्यानंतर आपण आता नेक्स्ट न्यूमरिकल जो असेल तो कोणता न्यूमरिकल असेल सांगा. प्रॉब्लेम नंबर 5. हा एक्झामला पडलेला प्रॉब्लेम आहे पाठीमागे. व्हॉट इज द अँग्युलर स्पीड ऑफ रोटेशन ऑफ angular speed of rotation about its polar? What is the angular speed of rotation of earth? earth इथं राहिलेलं आहे. What is the angular speed of rotation of earth about its polar axis so that the bodies on its equator would feel no weight? हां बेटर, टाटा अत्यंत छान आहे. काय म्हणलेलं आहे तर मी फिगर काढून तुम्हाला आयडिया क्लिअर करतो. ही अर्थ आहे असं गृहीत धरा आणि हे पोलार ॲक्सिस आहे, हा नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल आहे. ॲक्सिस अशी रोटेट होत आहे. तर जेव्हा ती इथं इक्वेटोरला जेव्हा असेल एक बॉडी, अशी ही बॉडी आहे, अर्थच्या सोबत ही बॉडी रोटेट होते, याचा सेंट्रिपेटल फोर्स जो असतो तो सेंट्रिपेटल फोर्स वेटला बॅलन्स होतो. म्हणजे काय म्हणायचं बेटा, सेंट्रिपेटल फोर्स is equal to weight. Centripetal force is equal to weight. What is the centripetal force? आता in terms of angular velocity, angular velocity म्हणजे ओमेगा. Centripetal force in terms of angular velocity सांगा काय फॉर्म्युला, m r ओमेगा स्क्वेअर is equal to m into g weight. आता एम ई स्क्वेअर अपॉन आर सेंट्रिपेटल फोर्सचा इथं नाही वापरायचा, एम आर ओमेगा स्क्वेअर अँग्युलर वेलॉसिटीच्या फॉर्मॅटमध्ये तो फॉर्म्युला आपण इथं चूज करायचा. मग आता एम आणि एम कॅन्सल झाला. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी डिवाइड बाय आर आणि ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी डिवाइड बाय आर अँड दॅट इज इक्वल टू जीची किंमत किती 9.8 इथं गिवन दिलेली आहे. हां अँड डिवाइड बाय आर रेडियस ऑफ अर्थ, इथून इथपर्यंत स्मॉल आर घ्या किंवा कॅपिटल आर कोणतंही लेटर घ्या, इंटू 10⁶. राईट, हा डेसिमल पॉईंट इथं कॅन्सल झाला बेटा. आता याला काय करा तुम्ही, 98 डिवाइड बाय 64 इंटू 10⁶. आता 98 49 इंटू 2 म्हणजे काय येतं 7√2 डिवायडेड बाय 8 इंटू 10⁻3. स्क्वेअर रूट जर घेतला 64चा स्क्वेअर रूट घेतला तर तुम्ही किती येतं 8 आणि 10⁶चं स्क्वेअर रूट 10⁻3 आणि परत इथं बेटा 7 इंटू √2 1.414 डिवायडेड बाय 8
इंटू 10⁻³ हे लक्षात आलं का? हा 10⁻+3 इथं जे होता तो वर नेला तर 10⁻³ होतो. आणि परत बेटा 7 चौक 28ला 8, हातचे 2, 7 आणि 2 9. 7 चौक 28ला 8, हातचे 2, 7 आणि 9 डिवाइड बाय 8 इंटू 10⁻³ इक्वल टू 1. 8 2 16, 18 आहे ना, 2 29 झाले, 8 त्रिक 24 म्हणजे 1.237 इंटू 10⁻³ पहा कुठं आहे? 1.273 इंटू 10⁻³ रेडियन पर सेकंद. म्हणजे कोणता आन्सर? आन्सर जे असेल ते ए आन्सर आपण इथं करेक्ट झालेला आहे. प्रॉब्लेम नंबर किती? 5 अत्यंत टिपिकल आहे. तुम्हाला हे कळलं पाहिजे. सेंट्रीपेटल फोर्स आणि वेट, नो फिलिंग वेट, याचा अर्थ काय? सेंट्रीपेटल फोर्स मायनस वेट इज इक्वल टू 0. नेट फोर्स म्हणजेच काय झालं? सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू वेट. सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू वेट and mr² is equal to mg, cancel and ω² is equal to g by r आणि ओमेगा is equal to √g divided by r. आले लक्षामध्ये? हा न्यूमरिकल आपण इथं कंप्लीट केलेला आहे बेटा. आता तो न्यूमरिकल नंबर नेक्स्ट पुढचा न्यूमरिकल पहा, अत्यंत महत्त्वाचा आहे. पाठीमागे एक्झामला तो विचारलेला पण आहे. चला पाहूया प्रॉब्लेम नंबर 6 कडे. A flywheel rotates about a fixed axis and slows down from, आता याची फ्रिक्वेन्सी आहे ती काय दिली आपल्याला? n1 इज इक्वल टू 400 डिवाइड बाय 60. कारण हे कसं आहे RPMमध्ये दिलं आहे, RPSमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे डिवाइड बाय 60, 20 डिवाइड बाय 3 RPS. आणि नंतर दुसरी फ्रिक्वेन्सी किती दिली म्हणजे n2 इज इक्वल टू 200 डिवाइड बाय 60. हे सुद्धा 200 RPMमध्येच आहे. तर किती आलं आहे? 10 डिवाइड बाय 3 RPS. SI युनिट RPS आहे, फ्रिक्वेन्सीचं SI युनिट RPS आहे. आणि किती वेळेमध्ये कंप्लीट झालेलं आहे? स्मॉल t इज इक्वल टू 1 मिनिट म्हणजे 60 सेकंदामध्ये. हाऊ मेनी रिव्होल्यूशन डज द फ्लायव्हील कंप्लीट इन द सेम टाईम? नंबर ऑफ रिव्होल्यूशन कॅपिटल N बरोबर किती असं विचारलेलं आहे. आता बेटा याला कसं आहे, दोन पद्धतीनं, एक डायरेक्ट फॉर्म्युला देऊन मी तुम्हाला सांगता येतं आणि दुसरं म्हणजे फॉर्म्युला आपल्याला कसा काढता येतं. म्हणजे या ठिकाणी n1 एक फ्रिक्वेन्सी, n2 दुसरी फ्रिक्वेन्सी, ही दोन फ्रिक्वेन्सी दिल्याने फ्रिक्वेन्सी काढायच्या रिव्होल्यूशन्स कंप्लीटेड इन द सेम टाईम असं म्हणलेलं आहे. तर बेटा आता नेहमी काय करतो आपण, थीटा जो दिला असेल, थीटा इज इक्वल टू ओमेगा बार टी. ओमेगा बार मी अगोदर वरच्याही प्रॉब्लेममध्ये घेतलं होतं याच्या अगोदरच्या. तर ओमेगा बार म्हणजे दोन दिलेले, ω1 प्लस ω2 डिवायडेड बाय 2. याला आपण काय म्हणतो? ॲव्हरेज. ॲव्हरेज म्हणजे सरासरी. ω1 प्लस ω2 डिवाइड बाय 2. दोन दिलास, 3 असतील तर ω1 प्लस ω2 प्लस ω3 डिवाइड बाय 3 आला असतं. आता ओमेगा आणि फ्रिक्वेन्सीमध्ये काय रिलेशन आहे? 2πn1 प्लस 2πn2 डिवाइड बाय 2 इंटू टी. आणि मग इथं बेटा 2π आपण कॉमन काढलं, n1 प्लस n2 अपॉन 2 इंटू टी. हे 2 कॅन्सल झालं, हा थीटा आला बेटा. थीटा असेल तर नंबर ऑफ रिव्होल्यूशन कसं असेल? आता समजा थीटा मी तुम्हाला किती दिलं? 4π दिलं. थीटा किती आहे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून, थीटा इज इक्वल टू 4π अँगल दिला. तर 4πमध्ये किती रेडिएशन होतात, किती रिव्होल्यूशन्स होतात? तर एका रिव्होल्यूशनला किती अँगल डिस्क्राईब करतो पार्टिकल? आता पाय इथं हे सर्क्युलर पाथ आहे, इथून इथं जाऊन एक रिव्होल्यूशन कंप्लीट केला तर किती अँगल डिस्क्राईब झाला? 2π रेडियनमध्ये.
एका रिव्होल्यूशनला 2 पाय असेल तर थिटा रिव्होल्यूशनला किती? 1 रिव्होल्यूशन करस्पॉन्ड्स टू अँगल ऑफ 2 पाय. देअरफॉर थिटा रिव्होल्यूशनसाठी हाऊ मच ते राहायचे. तर काय असेल? n इज इक्वल टू थिटा अपॉन 2 पाय. n इज इक्वल टू थिटा अपॉन 2 पाय. चला बेटा, कॅपिटल n इज इक्वल टू थिटा अपॉन 2 पाय. आता थिटा म्हणजे इथं काढलेला आहे आपण, पाय इन ब्रॅकेट n1 प्लस n2 इंटू टी डिवायडेड बाय 2 पाय. हे पाय आणि पाय कॅन्सल, दॅट इज n1 प्लस n2 बाय 2 इंटू टी. हा डायरेक्ट फॉर्म्युला जर वापरला तरीही वेल अँड गुड आहे, आणि नसेल तर बेसिक कन्सेप्टनुसार मी तुम्हाला तो फॉर्म्युला कशा पद्धतीनं आला, कशा पद्धतीनं आपण त्याला डिराईव्ह केलं आहे हेही लक्षात आणून देत आहे. आता n1ची किंमत किती आहे? 20 डिवाइड बाय 3 प्लस n2ची किंमत 10 डिवाइड बाय 3 डिवायडेड बाय 2 इंटू 1 मिनिट. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, राईट. तर बेटा आता सॉल्व करावर इथं कॅपिटल n इज इक्वल टू हे किती आलं? 30. 20 प्लस 10 30 डिवाइड बाय टी LCM इंटू 60 डिवाइड बाय 2. तर पाहता किती आलं हे? 3 दोणे 6 म्हणजे नियर अबाउट म्हणजे एक्झॅक्टली 300 रिव्होल्यूशन्स. कॅपिटल nची किंमत जी आली ती 300 रिव्होल्यूशन्स. सरासरी काढायचं असतं n1 प्लस n2 बाय 2 इंटू टी. आता जर टाईम मिनिटात घेतलात 400 200 600 भागिले 2 इंटू 1 मिनिट मिनिटामधला असेल. पण जनरली काय करायचं आपण CGSमध्ये कन्व्हर्ट करून MKSमध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचं, आणि अशा पद्धतीनं हा न्यूमरिकल सॉल्व करा. आता याला शॉर्टकट काय लक्षात ठेवायचं? कॅपिटल N नंबर ऑफ रिव्होल्यूशन इज इक्वल टू n1 प्लस n2 बाय 2 इंटू टी. n1 प्लस n2 बाय टी हा शॉर्टकट फॉर्म्युला. 2 दिले असतील फ्रिक्वेन्सी n1 n2 तर n1 प्लस n2 बाय 2 इंटू टी. 3 दिले असतील तर n1 प्लस n2 प्लस n3 डिवाइड बाय 3 आपण घेतलं असतं. चला आता त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 7 कडे आपण टर्न होऊया. व्हॉट इज द प्रॉब्लेम नंबर 7? चला प्रॉब्लेम नंबर 7 वाचा बेटा, काळजीपूर्वक लक्ष देऊन प्रत्येक प्रॉब्लेम लक्ष देऊन सॉल्व केलात ना सहज येऊन जातं तुम्हाला. इफ ए पार्टिकल मूव्स ऑन ए सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस r इज इक्वल टू 4 मीटर विथ टाइम पिरियड capital T is equal to 4 seconds. Then the change in magnitude of velocity, आला आत्ताच फॉर्म्युला आपण सॉल्व केला होता. चेंज इन मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी इन 1/4 रिव्होल्यूशन. 1/4 रिव्होल्यूशन म्हणजे अँगल किती रे सांगा? हे ए पासून सुरू झाला, हा बी आला 1/4 90 डिग्री वेट. आलं लक्षात? हां, आता सॉल्व करा बरं. चला अशा टाईपचा मी न्यूमरिकल तुम्हाला ऑलरेडी घेतलेला आहे. चेंज इन वेलॉसिटीचा फॉर्म्युला रिकॉल करा, आठवा. डेल्टा व्ही इज इक्वल टू 2v साइन ऑफ थीटा डिवाइड बाय 2. डेल्टा व्ही इज इक्वल टू 2v साइन ऑफ थीटा बाय 2. चला काय येईल फॉर्म्युला? 2 इंटू व्ही किती? व्ही दिलं नाही, बरोबर आहे का? इथं व्ही कुठं दिलं नाही. पार्टिकल मूव्ज ऑन ए सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस 4 मीटर दिलेलं आहे. विथ टाइम पिरियड 4 सेकंद. द चेंज इन वेलॉसिटी. पहिल्यांदा वेलॉसिटी काढा. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, आणि ओमेगाची किंमत आर इंटू 2 पाय बाय कॅपिटल टी. तर आर किती आहे? 4 मीटर. 2 पाय अपॉन कॅपिटल टी पिरियड 4. हे 4 आणि हे 4 कॅन्सल, दॅट इज 2 पाय मीटर पर सेकंद. वेलॉसिटी आहे. वेलॉसिटीचा चेंज आपल्याला काढायचा आहे, आणि वेलॉसिटी आली 2 पाय. इथं वेलॉसिटीच्या ठिकाणी ठेवा बेटा किती? 2 पाय. अँगल किती? साइन ऑफ थीटा किती दिलेला आहे? हा थीटा
थीटा इज इक्वल टू 90 डिग्री अँगल साइन ऑफ 90 डिवाइड बाय 2. 90 डिवाइड बाय 2 म्हणजे किती आला अँगल 45 डिग्री आला. तर 2 इंटू 2 पाय इंटू साइन ऑफ 45 अँड दॅट इज इक्वल टू 2 इंटू 2 पाय साइन 45ची किंमत 1/√2. साइन 45ची किंमत 1/√2 आणि याला इथं √2 आणि इथं परत √2 म्हणजे 2ला √2 इंटू √2 हे एक कॅन्सल झालं तर 2 इंटू √2 पाय मीटर पर सेकंड. किती आलं हे 2 इंटू √2 पाय मीटर पर सेकंड इज द चेंज इन वेलॉसिटी. चेंज इन वेलॉसिटी जी आपण काढलेली आहे इथं तर ही चेंज इन वेलॉसिटी किती आली दॅट इज इक्वल टू हिअर 2√2 पाय 2√2 पाय मीटर पर सेकंद इज द चेंज इन वेलॉसिटी. इथं तुम्हाला ए ऑप्शन दिलेलं आहे बेटा. प्रॉब्लेम कोणते टिपिकल नसतात, फक्त ते समजून घ्यायचं आणि थोडंसं विचार करायचा, झालेला फॉर्म्युला आपल्याला आठवला पाहिजे बेटा. आता त्यानंतर पुढचा न्यूमरिकल जो असेल चला पाहून घ्या. द स्पीड ऑफ ए बॉडी मूव्हिंग इन ए सर्कल ऑफ रेडियस आर बरोबर किती 15 सेंटीमीटर. आर किती दिलेलं आहे 15 सेंटीमीटर. चेंजेस फ्रॉम फ्रिक्वेन्सी रिव्होल्यूशन्स पर मिनिट दिले बेटा 180 डिवाइड बाय 60 किती आलं 3 RPS आणि N2 बरोबर 600 डिवाइड बाय 60 म्हणजेच किती आलं 10 RPS. किती वेळेमध्ये स्मॉल t इज इक्वल टू 11 सेकंदामध्ये. देन अँग्युलर ॲक्सलेशन म्हणजे काय रे अल्फा सिम्बॉल अँग्युलर ॲक्सलेशन अल्फा काढायचा आहे. हा प्रॉब्लेम नॉन UCMचा आहे बेटा. कशामुळे नॉन UCMचा आहे अँग्युलर वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड तुमचं चेंज झालेलं आहे. सांगावर काय फॉर्म्युला अँग्युलर ॲक्सलेशन अल्फा इज इक्वल टू आठवा अँग्युलर ॲक्सलेशन अल्फा इज इक्वल टू ω2 मायनस ω1 अपॉन टी. आणि मग इथं जे असेल 2 पाय N2 मायनस N1 अपॉन टी. ओमेगाची किंमत किती 2 पाय n. ओमेगाची किंमत किती 2 पाय n. 2 पाय कॉमन काढला तर N2 मायनस N1 डिवायडेड बाय टी. हां ठेवून टाका किमती 2 पाय ब्रॅकेटमध्ये N2ची किंमत किती 10 मायनस N1ची किंमत किती 3 डिवायडेड बाय टाईम किती दिला आपल्याला 11 सेकंद राईट. हां आता पुढे बेटा 2 इंटू पायची किंमत ठेवा 22/7 22 पायची किंमत 10 मायनस 3 म्हणजे किती आलं 7 डिवायडेड बाय 11. मी मुद्दाम पायची किंमत 20 कारण 11 ही कॅन्सल होतं 7 ही कॅन्सल होतं म्हणून ॲडजस्टमेंट दिलेली आहे इथं लक्षात. आणि हे किती आलं 2 आलं 11 दोन्ही 22 आणि बेटा इथं आलं 2 इंटू 2 4 रेडियन पर सेकंद. अल्फा इज इक्वल टू 4 रेडियन पर सेकंद म्हणजे अल्फाची किंमत जी आहे ती किती आली 4 रेडियन पर सेकंद इज द रिझल्ट ऑफ धिस न्यूमरिकल. म्हणजे अँग्युलर ॲक्सलेशन अल्फा इज इक्वल टू काय फॉर्म्युला अँग्युलर ॲक्सलेशन अल्फा इज इक्वल टू ω2 मायनस ω1 अपॉन टी. ω2 मायनस ω1 अपॉन टी. फॉर्म्युल्यात किमती ठेवा आणि कॅल्क्युलेशन व्यवस्थितशीर सॉल्व करा रिझल्ट तुम्हाला येऊन जाईल बेटा. आता त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम पहा 9 नंबरचा प्रॉब्लेम. द अँग्युलर स्पीड ऑफ ए हँड इन ए वॉच इज अँग्युलर स्पीड ऑफ ए सेकंड हँड इथं सेकंड हँडची अँग्युलर स्पीड काढायची आहे ओमेगा. अँग्युलर स्पीड ऑफ ए सेकंड हँड म्हणजे ओमेगा एस इज टू बी काइंड. एस स्टँड फॉर सेकंड हँड बेटा. इथं तुम्हाला एक रोटेशन कंप्लीट केला तर थीटा किती असतो 2 पाय रेडियन हे माहीत पाहिजे आपल्याला.
आणि सेकंड हँडचा टाईम पिरियड 60 सेकंद असतो. एक रोटेशन कंप्लीट केला तर किती वेळ लागतो त्याला? 60 सेकंद. तर ओमेगा एस इज इक्वल टू थीटा अपॉन टी. थीटा म्हणजे 2 पाय रेडियन डिवायडेड बाय टी म्हणजे 60. तर किती आलं हे? हे इथं 30 येईल. पाय बाय 30 रेडियन पर सेकंद. असे छोटे छोटे सिंपल प्रॉब्लेम असतात. तर हेही प्रॉब्लेम तुम्हाला क्लिअर होण्यासाठी अंडरस्टँडिंग क्लिअर झाली पाहिजे. आता त्यानंतर बेटा अत्यंत सिंपल न्यूमरिकल जो पुढचा असेल, पॉवर 10 नंबरचा न्यूमरिकल वाचा तुम्ही. टू सिम्युलेट द एक्सलेशन ऑफ ए लार्ज रॉकेट्स, the astronauts are spun at the end of a long rotating beam of radius. Long rotating beam of radius किती आला? 9.8 मीटर. What will be the angular velocity? पुढे काढायचं आहे बेटा angular velocity ओमेगा required for generating centripetal acceleration म्हणजे AR centripetal acceleration. For generating centripetal acceleration 8 times acceleration म्हणजे तुम्हाला AR is equal to 8 times acceleration due to gravity small g. AR is equal to 8 times acceleration due to gravity. हा दिलेला डाटा. आता सांगा बरं मला अँग्युलर व्हेलॉसिटी आपल्याला काढायची असेल तर AR बरोबर काय? R omega square is equal to 8 times acceleration due to gravity. R omega square is equal to 8 times acceleration due to gravity. तर तुम्हाला काढायचा आहे ओमेगा is equal to omega square is equal to 8 into g divided by r. चला 8 into g ची किंमत आपल्याला माहीत आहे 9.8 किंवा आर दिले तुम्हाला 9.8 डिवाइड बाय रेडियस 9.8. हे दोन इथं कॅन्सल झाले म्हणजे ओमेगा स्क्वेअरची किंमत किती आली? 8 आली. आणि ओमेगा बरोबर रूट घ्या, रूट 8. याला कसं लिहिता येतं? रूट 8ला 4 into 2 लिहिता येतं आणि मग याचा स्क्वेअर रूट 4चा 2 आला रूट 2. आणि मग पुढे याचं कॅल्क्युलेशन किती? 2 into 1.414 आणि मग याला जर मल्टिप्लाय केला तर 2.828 रेडियन पर सेकंद इज द अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी या न्यूमरिकलची आपण इथं कंप्लीट केलेली आहे बेटा. आता त्यानंतर पुढचा न्यूमरिकल जो असेल तो न्यूमरिकल पहा. 11 नंबरचा न्यूमरिकल. काय डाटा दिलेला आहे आपल्याला? इन 1 सेकंद स्मॉल t इज इक्वल टू 1 सेकंद पार्टिकल गोज फ्रॉम A to B मूव्हिंग इन ए सेमी सर्कल ऑफ रेडियस 1. रेडियस 1 मीटर आणि सेमी सर्कलचा अर्थ कसा येतो? हा इथून इथं A कडून B कडे पार्टिकल. द मॅग्निट्यूड ऑफ द ॲव्हरेज व्हेलॉसिटी. आता स्पीड आणि व्हेलॉसिटी दोन्ही हा पार्टिकल असा मूव्ह झालेला आहे A to B. पण डिस्प्लेसमेंट किती येणार ह्याचं? हे इथं O असेल, हा रेडियस R असेल, हा असेल. आणि व्हेलॉसिटी म्हटल्यानंतर काय फॉर्म्युला? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स नाही आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम बेटा. चला डिस्प्लेसमेंट किती रे? 2r डिवाइड बाय टी. इथून इथपर्यंत r, इथून इथपर्यंत r. शॉर्टकट. आता 2 into r आपल्याला दिलेलं आहे 1 डिवाइड बाय टाईम 1 इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंद. हे काय झाली? व्हेलॉसिटी. आपल्याला जे विचारलेलं आहे ती व्हेलॉसिटी आपण इथं काढलेली आहे. जर समजा या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला स्पीड विचारली असती तर स्पीड बरोबर सांगा मला. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स कव्हर्ड बाय द पार्टिकल डिवाइड बाय टाईम.
आता अर्ध्या रिव्होल्यूशनमध्ये किती डिस्टन्स आहे? पाय आर डिवायडेड बाय टाईम स्मॉल टी. पाय इंटू आरची किंमत किती? 1 डिवाइड बाय टाईम 1 इज इक्वल टू 3.14 मीटर पर सेकंड. ही स्पीड झाली आणि ही व्हेलॉसिटी झाली. या प्रॉब्लेममध्ये व्हेलॉसिटी विचारलं इथपर्यंत झालं. जर स्पीड विचारलं असतं तर त्याचा आन्सर 3.14 असं आलं असतं. हां, आता नेक्स्ट प्रॉब्लेम आपण पाहूया बेटा इथं. नेक्स्ट चला काय म्हणलेलं आहे? रेसिंग कार माहीत आहे, कम्प्लीट्स 3 राउंड्स ऑन ए सर्क्युलर रेसिंग ट्रॅक इन 1 मिनिट. एका मिनिटाला किती फेऱ्या मारलेल्या आहेत? ती 3 फेऱ्यामध्ये 1 मिनिट आहे. फ्रिक्वेन्सी पहा, 3 डिवाइड बाय 60 म्हणजे 1 डिवाइड बाय 20. हे लक्षात येतं का? RPS मध्ये. अ रेसिंग कार कम्प्लीट्स 3 राउंड्स ऑन ए सर्क्युलर रेसिंग ट्रॅक इन 1 मिनिट. 3 एका मिनिटामध्ये म्हणजे 60 सेकंदात. इफ द कार हॅज ए युनिफॉर्म सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन किती? पाय स्क्वेअर मीटर पर सेकंड स्क्वेअर दिले आपल्याला. देन द रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक इज आर बरोबर आपल्याला काढायचं आहे. रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक इज आर काढायचा आहे बेटा. काय फॉर्म्युला? AR इज इक्वल टू R ओमेगा स्क्वेअर. बरोबर आहे. आणि ओमेगाची किंमत किती? 2πn म्हणजे R इंटू 4 पाय स्क्वेअर n स्क्वेअर. AR हा फॉर्म्युला. तुम्हाला रेडियस काढायचा आहे. R बरोबर AR डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर n स्क्वेअर. आता ARची किंमत किती आहे? पाय स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर इंटू फ्रिक्वेन्सी 1/20 इंटू 1/20. आर म्हणजे कशामध्ये? स्क्वेअर आहे ना बेटा. हे पाय स्क्वेअर आणि पाय स्क्वेअर कॅन्सल आणि हे इथं काय? 4 पंच 20 म्हणजे किती आलं हे? 1 डिवाइड बाय 1/5 किती? 20 पाहिजे 100. 1/1 म्हणजेच किती आलं? 100 मीटर. रेडियस किती आला? R इज इक्वल टू 100 मीटर. म्हणजे सर्क्युलर ट्रॅकचा रेडियस किती असला पाहिजे? 100 मीटर. तर हा न्यूमरिकल सॉल्व करतो त्यावेळेस आपल्याला सर्व माहिती कळली पाहिजे की काय दिलेलं आहे, काय काढायचं आहे, कोणता फॉर्म्युला केव्हा वापरायचं, ही तुमची आयडिया इथं क्लिअर झाली पाहिजे. आणि म्हणून आपण हे न्यूमरिकल्स आपण इथं थांबूया. नेक्स्ट पिरियडला पुढचे न्यूमरिकल्स आपण लर्न करू.